कधी-कधी आपल्याला असं वाटतं, की आपल्या शरीरात काहीतरी झालं आहे. पोट दुखणं, डोकं जड होणं, थकवा येणं. आपण डॉक्टरकडे जातो, तपासणी करतो, पण सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात. मग प्रश्न पडतो, त्रास होत असताना रिपोर्ट नॉर्मल कसे? याचं कारण म्हणजे ताणतणाव. मनावरचा ताण शरीरावर परिणाम करतो आणि वेगवेगळ्या लक्षणांमधून दिसतो. आजकाल धावपळीच्या जीवनामध्ये आपलं मन कायम अस्वस्थ असतं. झोप पूर्ण होत नाही, वेळेवर जेवण होत नाही. यामुळे शरीर थकायला लागतं. मग छातीत धडधडतं, पोटात दुखणं, डोकं दुखणं असे त्रास होतात. कारण हा आजार नसून जीवनशैलीचा परिणाम आहे. आपल्याला काहीतरी गंभीर झालं आहे असं वाटणं ही भीती असते. ही भीती वाढली की शरीर जास्त प्रतिक्रिया देतं. श्वास जलद होतात, घाम येतो, अस्वस्थ वाटतं. रिपोर्ट नॉर्मल येतात कारण शरीरात दोष नसतो, पण मन थकलेलं असतं. अनेक वेळा आपण गुगलवर लक्षणं शोधतो. थोडं डोकं दुखलं की मोठा आजार वाटतो. त्यामुळे चिंता वाढते. चिंता वाढली की शरीर बिघडतं. डॉक्टरकडे गेल्यावर कळतं सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. म्हणून योग्य माहिती आणि शांत राहणं खूप गरजेचं आहे. नॉर्मल रिपोर्ट असणं ही चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये काहीच आजार नाही. पण तरीही होणारा त्रास दुर्लक्ष करू नये. तो आपल्याला सांगतो की आपण स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. मन आणि शरीर याचा खूप जवळचा संबंध आहे. मन शांत असेल तर शरीरही ठीक राहतं. पण मनात ताण, भीती, चिंता असली तर शरीर आजारी असल्यासारखं वाटतं. म्हणून सगळे रिपोर्ट नॉर्मल असूनही त्रास जाणवतो. असं म्हणतात हे सगळं डोक्याचं आहे. पण हे वाक्य चुकीचं आहे. मनाचा त्रास खरा असतो. तो दिसत नाही म्हणून तो कमी महत्त्वाचा नसतो. योग्य वेळी समजून घेतली की हा त्रास कमी होतो. रोजच्या धावपळीत आपण स्वतःला विसरतो. सतत काम, मोबाईल, ताण यामुळे शरीर सिग्नल देतं. पोट दुखणं, थकवा, अस्वस्थता ही त्याची चिन्ह आहेत. रिपोर्ट नॉर्मल म्हणजे वेळीच इशारा मिळालेला असतो. आपल्याला काही झालं असं वाटतं ही कमजोरी नाही. हा त्रास खूप लोकांना होतो. यावर उपाय म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं, मदत घेणं आणि जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न करणं. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, शरीर आणि मन दोन्ही महत्त्वाचे आहेत. सगळे रिपोर्ट नॉर्मल येणं ही दिलासादायक गोष्ट आहे. योग्य वेळी काळजी घेतली तर हा त्रास नक्कीच कमी होतो आणि आपण पुन्हा सामान्य आयुष्य जगू शकतो.